सध्या महानगरपालिका निवडणुकांचा माहोल सुरू आहे आणि या माहोलमध्ये कोल्हापुरातले काही सामाजिक कार्यकर्ते जे आहेत, ते या निवडणुकीमध्ये मतदारांना अनेक आवाहनं जे आहेत, ते करताना पाहायला मिळतात. खरं तर विशेषतः निवडणुकीमध्ये अनेक पैशाचा वापर जो आहे, तो पाहायला मिळत असतो. त्याचबरोबर विविध आमिष जे आहेत, ती मतदारांना दिली जात असतात आणि अशामध्येच मतदार जे आहेत, ते कुठेतरी मतदारांना बोलवण्याचं सुद्धा काम होत असतं आणि यासाठीच काही सामाजिक कार्यकर्ते जे आहेत, ते कोल्हापुरात यासाठी कार्य करताना पाहायला मिळतात. माझ्यासोबत पारस ओसवाल साहेब आहेत, राजू माने साहेब आहेत. खरं तर यांच्या पारस ओसवाल साहेबांची चांगुलपणाची चळवळ जी आहे, ती यासाठी कार्य करते. चांगुलपणाची असंच हो, नाव आहे ना आपलं सर्व. येस सर. काय काय चांगुलपणाची नेमकं काय कशा पद्धतीने आपण आता ही पुढची रणनीती आहे? हां. चांगुलपणाची चळवळ म्हणजे सगळ्या चांगल्या लोकांनी एकत्र यायचं. चांगल्याला काही येत नाही. साधारण समाजात जे मदत करू शकतात, सहकार्याला मदत करू शकतात. चांगला विचार जरी असेल तर तो चांगुलपणाचा आहे. अशाच चांगुलपणाला एकत्र करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. असं व्यासपीठ आजही नाही चांगल्या लोकांचं. आणि चांगल्या लोकांना एकत्र यायचं हे पहिलं व्यासपीठ आहे. आणि भारतीय जनसंविधान मंच म्हणजे नागरिकांना संविधान समजून सांगणे. संविधानाप्रमाणे जे काही आहे ते काम करणं हे चांगुलपणाच्या चळवळीचं मुख्य उद्देश आहे. आता कोल्हापूरच्या इलेक्शन चालू आहेत. इलेक्शनमध्ये बऱ्याच उमेदवार भेटलो, बरेच उमेदवार मला भेटले. पण सगळ्या उमेदवार म्हटलं आम्ही काय हे इलेक्शनला उभारू शकत नाही पैसे. म्हणजे पैसे एवढे नाहीत माझ्याकडे. म्हणजे इलेक्शनला 2-3 लाख रुपये आता कशाला जास्त लागतात. जेवढं आपलं जे संविधान दिलेलं आहे, जेवढा खर्च करायचा, तेवढा खर्च नाही, नाही त्याच होत नाही. आणि ही खरी गोष्ट आहे. मग ही खरी करून दाखवण्यासाठी तर नागरिकांनीच कोल्हापूरच्या खरी करून दाखवू शकतात. कारण खरं तर जो काम करणारा माणूस आहे, त्याला पैसे वाटायला लागत नाही. आणि ज्याला पैसे खायचे आहेत, भ्रष्टाचार करायचा आहे, त्याला पैसे वाटायला लागतात. आणि ही प्रथा सुद्धा सगळ्या पक्षांनी, उमेदवारांनी पाडलेली आहे. पैसे देतो, आम्हाला मतं द्या. आणि ते आता उमेदवार ते तसेच निवांत आहेत. किंवा काय झालं तर आपल्याला शेवटी 2-3 दिवस पैसे वाटायचे आहेत आणि आपले मत आपण निवडून यायचं. ह्या वृत्तीला आळा फक्त कोल्हापुरी नागरिक च घालू शकतो. कारण कोल्हापुरी नागरिक तसा स्वाभिमानी आहे. आणि एखादा विषय जर डोक्यात घेतला, तर तो करून दाखवणार. तर कोल्हापूरचा नागरिक स्वाभिमानी आहे. तुम्ही फार महत्त्वाची गोष्ट सांगितली. तुम्ही आता यासाठी जनजागृती करणार आहे. काय नेमके कशा पद्धतीने असणार आहे जनजागृती? जनजागृती म्हणजे आता सगळ्या लोकांना भेटणे. माझा कुठलाही फेस नाही त्याला. सगळ्या जनतेचंच हे व्यासपीठ आहे. जनतेने एकत्र येऊन जनतेला पटलेला विषय पुढे घेऊन जायचं. म्हणजे शेवटी जनतेला चांगलंच पाहिजे आहे आणि चांगलं देण्यासाठी कोणी येत नाही असं त्यांना वाटतंय. त्यामुळे एक हा व्यासपीठाच्या माध्यमाने एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. आणि सगळ्या एनजीओ आणि सगळ्यांना एकत्र राजू माने सुद्धा आमच्यावर आले. ह्यांचं उद्दिष्ट तोच आहे. जो काही चांगलं काम करतो त्या सगळ्यांना एकत्र घेऊन काम करायचं आहे. आणि साधारण आता आमचा एक उद्देश आहे. नगरसेवक हे पैसे वाटून निवडून येतात असं सगळं म्हणतात. तर तुम्ही पैसे वाटणाऱ्या नगरसेवकांना तुम्ही मतदान करू शकता. मतदान तर तुझ्या हातात आहे. तू त्याला सांग आपल्याला हे पैसे नको आहेत. तू चांगलं काय करणार, आपल्या भागाचा विकास काय करणार, तुझा सोशल ॲक्टिव्हिटी काय आहेत, ह्या बघून त्या निवडून द्या. म्हणजे मी पैसे घेणार नाही आणि पैसे वाटण्यानं मी मतदान करणार नाही, हे स्लोगन आहे. म्हणजे मी पैसे घेणार नाही आणि मी पैसे तरी सुद्धा म्हणतात, ठीक आहे तुम्ही नाही, मी दुसरं तू पैसे वाटत आहे, तुला मतदान करणार नाही. एवढी जर कोल्हापूरकरांनी एक घेतलं मनावर, तर हे शक्य आहे. तुम्ही याचा घर टू घर आता प्रचार करणार आहे? आणखी काय काय नेमके मार्ग असणार आहेत अजून काय? आता आम्ही जवळ-जवळ सगळ्या ग्रुप्समध्ये आम्ही सोशल मीडिया, घर टू घर आणि काही ठिकाणी आम्ही स्टिकर्स लावणार आहे घरातच. आम्ही शहर विद्रूप करणार नाही. आमचा कुठलाही बोर्ड शहराच्या नसणार आहे. कारण सोशल मीडिया आल्यावर रस्त्यावर बोर्ड लावण्याची आवश्यकताच नाही. त्यामुळे तुम्हाला वाटतंय कसा प्रभाव होईल? म्हणजे मतदार जागे होतील असं वाटतं तुम्हाला? मतदारांना त्याच्यात तथ्य दिसतच जागे होते. जागे. कोल्हापूरचा मतदार जागृत आहे. त्याला तथ्य दिसतच जागृत नाहीतर असे बरेच जण येतो, आम्ही करतो, हे करतो, ते करतो. काही होत आणि मी गेले 15 वर्ष याच्यात काम करतोय. कोल्हापूर कॉलिंग ही पहिली संस्था होती. त्याच्यात कोल्हापूरचे जो 15-20 लोकं आम्ही एकत्र काम 100-150 लोकं एकत्र काम करतो. त्याने हळू नेत्यांनी, जोत्यांनी किंवा कशाने त्याला बाहेर काढलं. त्यामुळे आता फार भारतीय जनसंघ ही राष्ट्रीय संघटना काढली आणि हा सरळ आहे, संविधान जे लिहिले त्या पद्धतीने आपण काम करायचं. ते बरोबर आहे. जवळपास 15 वर्ष हे काम करतायत आणि चांगुलपणाची चळवळ म्हणजे भारतीय जनसंविधान संविधान मंच. मंच अशा पद्धतीनं त्यांचं कार्य आहे. आणि आता यांनाच खरं तर एक पाठिंबा म्हणून
एस्प्रे विकास आघाडी ही सुद्धा कार्यरत असताना पाहायला मिळते. खरं तर एस्प्रे विकास आघाडी निवडणूक लढवणार होती. मात्र या निवडणुकीमध्ये या मतदारांवर मोठ्या प्रमाणात पैशाचा खर्च देखील होऊ शकतो आणि यामुळेच एस्प्रे विकास आघाडीने निर्णय घेतला, की आपण उमेदवार उभे करायचे नाही, तर ही चळवळ उभी करायची, मतदारांना जागृत करायचे आणि यासाठी यांनी एक पत्रक देखील काढलं, की या पत्रकातून खरंच महत्त्वाचे मुद्दे देखील मांडले आहेत. महत्त्वाचा विषय होता, की महायुती आणि महाविकास आघाडीचे श्री धनंजय महाडिक हे नेते आहेत आणि श्री सतेज पाटील हे महाविकास आघाडीचे नेते आहेत. या दोन्ही युवा नेत्यांच्या भूमिकेमुळं कोल्हापूर शहराची अधोगती झाली अशा पद्धतीचा एक आरोप देखील म्हणला तर चालेल, तो यांनी केलाय. खरं तर महत्त्वाचा विषय आहे कारण गेली 20 वर्षे शहराच्या विकासाच्या बाबतीत काय नेमकं केलं अशा पद्धतीचे प्रश्न या दोन्ही सामाजिक कार्यकर्त्यांकडून केले जात आहेत. माझ्यासोबत एस्प्रे आघाडीचे राजमाने साहेब आहेत. कारण काय नेमकं तुमचं हे जे पत्रक आहे, काय नेमकं तुम्ही याच्यातून सांगणार? कोल्हापूर शहरातल्या मी नागरिकांना आवाहन करतो की आता महानगरपालिकेला आपण जे उमेदवार निवडून द्यायचे आहेत तर त्या उमेदवारांना आपल्या दारात आल्यानंतर पहिल्यांदा आमच्या वॉर्डाचा तू फायनल TPS करणार आहेस का? फायनल TPS करणार असेल तर मी तुला मतदान देणार, अशी ज्या वेळेला भूमिका मांडतील. आत्ता आजची परिस्थिती अशी आहे की कोल्हापूर शहरातल्या कोणत्याही लोकप्रतिनिधीला कोल्हापुरातल्या अंतर्गत रस्त्याने मेन रस्त्याचं अंतर माहीत नाही. मग ते नगरसेवकांना कसं माहीत असणार? हा मुख्य उद्देश आहे. आणि हे राजकीय नेते काय करतात की महानगरपालिकेला नात प्रयत्न करतात आणि ऐन वेळेला ज्या वेळेला निवडणुका संपतात, सत्ता काबीज होते, तेव्हा ठराविक नगरसेवकांच्या हाती कारभार देतात आणि शहराच्या विकासाला खो घालतात. खरं तर तुम्ही तुम्ही 2 युवा नेते जिल्ह्यातले आहेत. त्यांच्यावर सुद्धा तुम्ही आरोप जे आहेत केलेले आहेत. खरं तर नेत्यांवर तुम्ही अशा पद्धतीने केलं. खरंच अशी परिस्थिती आहे कोल्हापुरात काय वाटतंय? नक्कीच ह्या मला माहिती आहे. मी त्यांच्या दोघांचाही जवळचा कार्यकर्ता आणि मित्र आहे. मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे. त्या दोघांची प्रचंड ताकद आहे. यांनी जर ठरवलं तर कोल्हापूरचा शहराचा विकास 1 वर्षामध्ये हे दोघं मिळून करू शकतात. परंतु ह्यांच्या स्वतःच्या स्वतः ते का करत नाहीत हे आज अखेर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला कळलं नाही. आणि आजचे जे युवक आहेत हेही समजून घेत नाहीत. इतकं त्या दोघांच्यावर कोल्हापूर शहरातले जिल्ह्यातले लोक प्रेम करतात. तर त्या जे प्रेम करतात युवक त्यांची कुठंतर परतफेड म्हणून ह्या 2 नेत्यांनी भविष्यामध्ये एकत्र येऊन कोल्हापूर शहरात आणि जिल्ह्याच्या विकासासाठी महानगर प्रदेश सारख्या प्रदेश स्थापन करून शहराचा ज्यामुळं शहराला उद्योग निर्माण होईल, जिल्ह्याला उद्योग निर्माण होईल, युवकांना काय तर चांगल्या नोकऱ्या प्राप्त होतील, यासाठी जर प्रयत्न केला तर फार मोठं कोल्हापूर शहराचा पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक यासारख्या ज्या सिटी निर्माण झाल्यात त्या दोघांची प्रचंड ताकद आहे, प्रचंड ज्ञान आहे. आणि त्या ताकदीचा दोघांच्या राजकारण हा त्यांचा त्यांचा विषय वेगळा राहील. परंतु शहराच्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी जर दोघं एकत्र आली यायला पाहिजे. तर फार मोठी तर काय आश्वासन मागच्या वेळेस काय दिलते का दोन्ही नेत्यांनी? आता ते पूर्ण केले नाहीत असं काय आहे का? नाही, आजपर्यंत आश्वासन दिलेली ती पूर्ण झालेलीच नाहीत ना. मुलं मी तर असं म्हणतो की ह्या नेत्याने म्हणजे युवा नेत्यांनी रस्ते लाईट पण गटाचा त्या नागरिकांचा नगरसेवकांचे आहेत. कोण-कोण युवा नेते? कोण-कोण युवा नेते? धनंजय माडिक आणि सतेज पाटील हे युवा नेते असले तर हे नगरसेवकांचे जे विषय आहेत त्यांच्या विषयावर बोलण्यापेक्षा कोल्हापूर शहराला कसा उद्योग आणि जे शहर असतं ते शहर रोजगार आणि उद्योग निर्मितीसाठी असतं, जेणेकरून संपूर्ण जिल्ह्यातील लोक शहराकडे आकर्षित होत असतात. आणि अशा वेळेला ह्यांची मुख्य जबाबदारी आहे की हे शहर विकसित करायचं असेल तर रोजगार आणि उद्योग निर्मितीसाठी यांनी लक्ष दिले पाहिजे आणि स्थानिक प्रश्न आहेत ते नगरसेवकांनी सोडवले पाहिजे. पण असं 20 वर्षात झालेलं नाही, म्हणून मी हा आवाज उठवत आहे. मानेचा शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला. कोल्हापुरात काय-काय समस्या आहेत? नाही, समस्या तर सांगण्याच्या पलीकडे आहेत सगळ्या आणि मी त्या व्यक्त करू शकत नाही. आता तुम्ही जर सगळ्या प्रभागात गेला ना तर सगळ्यांच्या समस्या वेगळ्या आहेत. फक्त विटॅमिन एमची लोक वाट पाहतात. मी तर आज या माध्यमातून सांगेन, नागरिकांना आवाहन करेन, तुम्ही विटॅमिन एम पेक्षा तुम्ही कोणत्याही उमेदवाराचे पैसे घेऊ नका. तुम्ही कुणालाही निवडून द्या, पण उमेदवारांचं ज्या दिवशी तुम्ही पैसे घेणार नाही त्या दिवशी तुमच्या शहराचा विकास होईल किंवा वार्डाचा विकास होईल. अन्यथा तुम्ही त्यांचे कायमपणे गुलाम राहतील आणि शहर कधी विकसित होणार नाही. विकसित होणार नाही. तर ह्याने जे राजूने मांडले आहे, खरंच कोल्हापूरचे प्रश्न तुम्ही विचारले, प्रश्न प्रचंड आहेत. कुठला प्रश्न सुटला नाही. तुम्हाला उलटा मी प्रश्न, कुठला प्रश्न कोल्हापूरचा सुटलाय? एक सुटला तो खंडपीठाचा, तेही गवई साहेबांनी मनावर घेतलं म्हणून 7 दिवसात
खंडपीठ स्थापन झालं तर तेही झालं नसतं. त्या व्यक्तीचं जे काम चालू आहे ते फास्ट तंत्रज्ञान म्हणजे विमानतळ सगळं चालू आहे. पण जर स्पीड पाहिजे किंवा जे एक शहरात जे नेते आहेत, एकटा नेता सगळ्या शहरात सगळं काम करतो. आमच्या शहरात त्याचं काम नाही. आणि आमच्या शहरात जेवढं वजन असणारे नेते आहेत ते बरोबर. करू शकतात. करू फक्त शकतात. पण विकासात एकत्र आलं पाहिजे. बाकी तुम्ही काही करा, पण मग विकासात एकत्र आलं पाहिजे. आलं पाहिजे. मग मतदार आता जागृत झाले पाहिजेत का झालं यात? 100% मतदार जागृत झाल्याशिवाय त्या येणारच नाही एकत्र. शेवटी मतदारांना गृहीत धरू नका. मतदार आता जागृत झालेला आहे. नक्कीच. मतदार खरं तर जागृत झालाय. पण त्याला आणखी कुठेतरी एक अ, अ, प्रेरणा देण्याची गरज आहे आणि तेच काम आता हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. पारस ओसवाल साहेब, राजू म्हणे साहेब यासाठी काम देखील करतायत. मात्र या महानगरपालिका निवडणुकीमध्ये नगरसेवक एक चांगल्या पद्धतीचा, चांगला उमेदवार निवडून द्या, अशा पद्धतीचा एक त्यांची एक कळकळीची विनंती देखील आहे आणि यासाठी ते प्रयत्न देखील करतात. कधी मीडिया असेल, घर टू घर प्रचार असेल यासाठी ते ते देखील करतायत. भ्रष्टाचारमुक्त कोल्हापूर पालिका करा असा एक त्यांचा एक नारा देखील आहे आणि त्यासाठी ते कार्यरत देखील असताना पाहायला मिळतात. विशाल पुजारी, एनडीटीव्ही मराठी, कोल्हापूर. अभ्यास त्या संदर्भात त्यांचा सुरू आहे. राज्यस्तरावरचे महानगर प्रदेश विकास कोल्हापूर शहराच्या विकासासाठी निश्चित फायदा होईल. आज त्यांची राजकीय ताकद जरी नसली, जनता सभागृहामध्ये येणाऱ्या नव्या नगरसेवकांना त्या संदर्भात करायला भाग पाडेल. सगळ्यात महत्त्वाचा विषय मला नाही, यामध्ये सर्व माहिती आहे. म्हणजे एसपुरे विकास आघाडीच्या थोडक्यात 2012 कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी संदर्भात एक विषय निघाला त्यावेळा आणि 2012ला आम्ही शहराचा थोडक्यात अभ्यास केला. बाबतीत ज्या काही समस्या आहेत त्या आमच्या ग्रामीण भागातल्या नाही आहेत. त्यानंतर मी बरेच लोकप्रतिनिधींच्या बाबतीत त्यांना निवेदन